स्वामी समर्थ. दिनांक 1 मे 2024 रोजी दुपारी 12:56 गुरुग्रह मेष राशीतून वृषभ राशीमध्ये प्रवेश करीत आहे. या गुरुच्या बदलामुळे गुरुबद्दल काही माहिती आपण जाणून घेणार आहोत. गुरु शब्दाची उत्पत्ती गु म्हणजे अज्ञान, रू म्हणजे नाश. अज्ञानाचा नाश करणारा जो गुरु श्वेताश्वर उपनिषदामध्ये असा अर्थ दिला आहे. गुरु आपले मन, हृदय, बुद्धीमध्ये असणाऱ्या अंधकाररूपी अज्ञानाचा नाश करतो. अष्टमात द्वादशात गुरु मीन राशीचा असल्यास त्या व्यक्तीला मृत्यूनंतर खूप मान व कीर्ती मिळते. पुराणामध्ये गुरु गोचरीमध्ये अनिष्ट आल्यास अशुभ फले भोगावी लागतात. याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच पत्रिकेत गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानाचा नाश करतो असे जुने ज्योतिष ग्रंथकारांचे मत आहे. श्री प्रभुरामचंद्राच्या लग्नी गुरु उच्चीचा होता तरी त्यांना वनवास भोगावा लागला. तृतीयात गुरु असल्याने बलिराजाला पाताळात जावे लागले. चतुर्थातल्या गुरुमुळे राजा हरिश्चंद्राची सत्व परीक्षा झाली आणि सर्व सुखांपासून त्याला वंचित राहावे लागले. षष्ठातल्या गुरुमुळे द्रौपदीचे वस्त्रहरण झाले. 8वा गुरु असताना रावणाचा नाश झाला. 10व्या गुरुमध्ये दुर्योधन आणि 12वा गुरु आला असता पांडुराजाचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे भीष्मास राज्याधिकारापासून वंचित व्हावे लागले. दशरथाला पुत्रशोक, अजराजास पत्नी वियोग, नलराजास वनवास या सगळ्यांची कारणे पत्रिकेत गुरुग्रहाची अशुभ स्थिती आहे. भीष्माच्या द्वितीयात, दशरथाचे पंचमात, अजाचे सप्तमात व नलराजाचे लाभस्थानात गुरु अशुभ स्थितीत होता. गुरु सप्तर्षींमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या अंगिरा ऋषीचे गोत्रात उत्पन्न झाला असे मानतात. विद्वत्ता, ज्ञान, तेज, तपोबल यासाठी अंगिरा ऋषी प्रसिद्ध होते. बृहस्पती गुरुची उत्पत्ती त्यांचेच वंशात झाली आहे. गुरुला सर्व देवांचा गुरु होण्याचा सन्मान मिळाला आहे. नवग्रहांमध्ये विद्वत्ता, तेज, ज्ञान, सन्मान यांचे प्रतिनिधित्व गुरुग्रहाकडे आहे. कुंडलीमध्ये शुभ स्थितीत असणारा गुरु त्या व्यक्तीस या सर्व गोष्टी देतो. गुरुकृपा लाभणारी व्यक्ती ज्ञान, बुद्धी, सन्मान आणि प्रतिष्ठेचे जीवन जगते. तर कोणाच्या कुंडलीमध्ये गुरु अशुभ स्थितीत असेल तर ती व्यक्ती दरिद्री, संसाराची, बुद्धिहीन, निस्तेज, अपराधी व रोगी असेल. गुरु उत्तर ईशान्य दिशेचे प्रतिनिधित्व करतो. भ्रमण करत असताना परिवर्ततेमुळे उत्तर दिशा विशेष प्रभावित होते. ब्राह्मण गुरु पैदल सेना, गुप्तधन, कीर्ती, ज्योतिषविद्या, संतती, पुत्र, नातू, पोटाचे आजार, वैदिक ज्ञान, गृहसौख्य, मोठा भाऊ, शिशिर ऋतू, आरोग्य, दान धर्म, पिवळा रंग, प्रिय मित्र, तीर्थस्थाने, यज्ञ, पुष्कराज रत्न या सर्वांचा संबंध गुरुग्रहाशी असतो. गुरु शुभस्थितीत असता ही सर्व फळे उत्तम मिळतात. धनु आणि मीन या 2 राशींचे स्वामित्व गुरुकडे आहे. गुरु बलवान शुभस्थितीत असेल तर कोणत्याही राशीच्या व्यक्तीला त्याची अशुभ फले न मिळता शुभ फले प्राप्त होतात. गुरुचे वाहन हत्ती आहे. हत्ती हा वैभवाचे, समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे गुरु जर चांगला असेल तर इंद्रासारखे किंवा राजासारखे, हत्तीसारखे वैभव, गजलक्ष्मी प्राप्त होते. परंतु जर गुरुची म्हणजे ब्राह्मण निंदा कराल तर हत्तीच्या पायीसुद्धा जावे लागते. अनेक वेळा राज्यत्यागसुद्धा करावे लागते. त्यामुळे गुरुकृपा प्राप्त करणं हे निश्चित आवश्यक आहे. गुरु शुभ असता अमृताप्रमाणे सुखकारक असते तर गुरु अनिष्ट असता विषासमान दुःखही भोगावे लागते. गुरुग्रह पाय, जंघा,
उजवा कान या शरीराचे भागांवरती गुरुग्रहाचा अंमल असतो. गुरुच्या अशुभत्वात श्वास विकार, आतडी व पोटाचे आजार, पोटशूल, रक्त दूषित होणे, मधुमेह, रक्तवाहिन्यांचे आजार होतात. गुरुच्या अशुभत्वात अहंकार वाढतो, अनेक व्यवहार चुकीचे होतात, सर्वच नुकसान होते, स्वतः हुशार, आपण शहाणे व बाकीचे लोक मूर्ख अशी भावना होते. लोकांची निंदा करण्याची सवय लागते, स्थैर्य लाभत नाही, व्यभिचार करावासा वाटतो, शिक्षणात अपयश येते. गुरु 6वा 8वा 12वा गोचरीने आल्यास व तो निचेचा म्हणजे मकराचा असल्यास एखादे काम होता होता अपूर्ण राहते, अडचणी वाढतात व वेळेवर काय करावे हे सुचत नाही. अध्यात्म व पूजापाठ याकडे लक्ष लागत नाही. आता आपण 1 मे 2024 पासून 14 मे 2025 पर्यंत म्हणजे त्या 13 महिन्याच्या कालखंडामध्ये गुरुग्रह वृषभ राशीत गेल्यानंतर सर्व 12 राशींवरती त्याचा काय परिणाम होणार आहे हे आपण भविष्य थोडक्यात जाणून घेणार आहोत. धन्यवाद.